महत्वाचं सांगायचं झालं तर माननीय उच्च न्यायालयाने अलीकडच्या काळात महाविकास आघाडीला संप करता येणार नाही, बंद करता येणार नाही, हे डॉक्टर जयश्री पाटील ज्या अध्यक्ष आहेत एसटी कष्टकरी जनसंघाच्या, त्या निकालाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे सगळ्यात अगोदर, म्हणजे आपण खेळाच्या भाषेत म्हणायचं तर क्रीजवरून निघून गॅलरीत गेले, त्यानंतर एकापाठ एक लोक निघून गेले. म्हणजे संप करता येत नाही संविधानिक दृष्ट्या, हे त्यांना मान्य करावं लागलं होतं. परंतु आज जेव्हा एसटी कष्टकऱ्यांच्या बाबतीतली भूमिका आहे, जेव्हा माननीय इंडस्ट्रियल कोर्टाने, जे संविधानिक न्यायालय आहे, माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारेच संप करता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय, संपाला बंदी घालण्यात आलेली आहे. आणि हे सगळं असं दस्तूरखुद सच सिद्ध असताना प्रेरित करणे, मग ते उद्धव ठाकरेचे माजी आमदार कदम असतील, खेडमध्ये जाऊन म्हणजे काय म्हणतो त्याला लुडबुड करणे, किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना मला तर आज म्हणायचंय की कुंभकर्णाला जशी जाग येत होती देवा वाटली नाही, त्यावेळेस तुम्ही काही कष्टकऱ्यांना अगदी मांडीच्या जवळ, अगदी मांडीवर बसून गोंजारतात तसं तोडण्याचा प्रयत्न केला कष्टकऱ्यांना. तीच मागणी आहे, आमचीच मागणी आहे. आणि जे तुमचे बगलबच्चे आहेत त्यांना करार पाहिजे 5%चा. त्या कुठेतरी म्हणजे राजकारणाने काय म्हणतो त्याला प्रोजेक्ट करून, स्पॉन्सर करून कष्टकऱ्यांना म्हणण्यापेक्षा राजकीय कोंडी करण्यासाठी हा चालवलेला केविलवाणी प्रयत्न आहे. आणि मला विजय भाऊंना हे म्हणायचंय, वडेट्टीवार साहेबांना, विजय भाऊ, संविधान मान्य नाही का? तर एक लक्षात घ्या, जर न्यायालयाचा निकाल असेल तर ते तुम्ही मान्य केलं 22 तारखेला. आणि त्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की ज्या प्रकारे आज 70% गाड्या, 70 नाही 20 केलं होतं 2000 लोकांना, त्या लोकांना नोकरीत घेतलेले दिलदार उदारमतवादी, म्हणजे अगदी प्रभू श्री रामचंद्राच्या विचारांना मानणारे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांनी बोनस दिलं कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं. 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भानं आमच्या 5 वेळेस बैठका झाल्या. जसं आपण म्हणतो की पावसाळ्यामध्ये जसं ते उगवतात, काय उगवतं म्हणतो आपण, छत्र्या उगवतात, तसं हे उगवले. आणि हे उगवून छत्र्या पावसाळ्यात उगवतात. लाडके जे हे असतात, पशु पाळलेले असतात घरातले, ते जाऊन करतात आणि मग तिथं ते लाकडावर त्या अशा छत्र्या उगवतात. असं मन आहे ती. सांगायचं तात्पर्य हे प्रोजेक्टेड आहे. आणि त्याही पुढे जाऊन मला शरद पवारांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे. शरद पवार, तुम्ही आप आपके गिरबान में झाक के देखो, तो दिवस आठवा. शरद पवार, दुसऱ्या विभागाला, दुसऱ्या मंत्रालयाला, मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्री महोदयांना प्रश्न विचारण्याच्या अगोदर खुद के गिरेबान में झाक के देखो तो आपको समज आएगी. त्यामुळे तुम्ही ना समज नाहीत, पण तुम्ही ढोंग करता. तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट जो आहे, तुम्ही काल काय केलं? काय ते आमदाराचं नाव कोल्हापूरचे बंटी सतेज बंटी पाटील जे आहेत, शरद पवार पंचशील हॉटेलमध्ये बसतात. सतेज बंटी पाटील कोणते आमदार आहेत, त्यांना डेपोत पाठवतात. तिथून माघार फिरावी लागते, माघार. बंटी पाटिल की भी नहीं चाले कोल्हापूर के डेपो में. आणि हे काय नाही तर हे राजकारण नाही. पहिल्या 4 घंट्यामध्ये तुम्ही तिकडे पाठवता. म्हणजे पंचशील हॉटेलला शरद पवार असताना बंटी पाटीलला डेपोत पाठवतात. म्हणजे हे याचं कारण काय? म्हणजे 124 कष्टकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांना आठवलं नाही. आणि आमच्यावर टीका करणारे जे कोणी आहे शरद पवारच्या ताटाखालचे, त्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला टीका करण्याचा आमच्यावर याच्यासाठी अधिकार नाही. तुमची लायकी जी आहे ना, तुमची लायकी, आमचे सुरेंद्र उके जे याचे आहेत भंडाऱ्याचे, त्यांनी तुम्हाला 20,000 मतांनी म्हणजे चित्त केलेलं आहे, घायाळ केलेलं आहे, चित्त केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमची लायकी, आतापर्यंत तुम्ही स्वतःची खरी आयडेंटिटी लपून जगलेली माणसं आहेत. अहो, कोणी काहीतरी म्हणून घेतल्यानंतर होत नसतंय. तुम्ही सुरेंद्र उकेच्याच आरक्षणातून लढलेले ते लक्षात ठेवा. सर, सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी देखील कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होतात तोपर्यंत चक्का जाम आंदोलन चालू राहिलं पाहिजे, असं देखील त्यांनी काल एक वक्तव्य केलं.
आता तुम्ही माध्यम आहेत, तिसरा डोळा आहेत, किती ठिकाणी बंद आहे? 80 ठिकाणी चालू आहे. आणि त्यांची भूमिका ही महाविकास आघाडी सोबत नाही, पडळकर साहेब आणि खोत साहेबांची. त्यांनी कालच सांगितले. आज त्यांचा हे सुद्धा आहे, म्हणजे त्यांच्या जे काय म्हणतो त्याची संघटना आहे त्याच्यावरला तो मेसेज सुद्धा आहे की ते त्यांच्या सोबत राहून नाही, ते कष्टकऱ्यांच्या मागणीच्या संदर्भाने आग्रही आहेत. आणि त्याच्यामुळे कष्टकऱ्यांची मागणी 7व्या वेतन आयोगाची आमची आग्रही आहेच, आम्ही ती मागतच आहोत. एक लक्षात ठेवा, एसटी कष्टकरी जनसंघ जे आहे त्या मागणीला आग्रही आहे, त्या मागणीला धरून आहे. आणि आज सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी बोलवलेलं आहे, त्यावेळेस एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री पाटील आज संध्याकाळी 7 वाजता तिथे असणार आहेत. पदाधिकारी एसटी कष्टकरी जनसंघाचे असणार आहेत तिथं. आणि आम्ही म्हणजे आमची भूमिका दाखवून देऊ. परंतु हे 7वा वेतन आयोग मागणारे ही माणसं नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही ताटाखालची लोक आहेत त्यांना जे आहे करार पाहिजे. आज न्यायालयाने निकाल दिल्याच्या नंतर काल हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या कष्टकऱ्यांवर याच राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या सत्तेच्या काळामध्ये ज्या प्रकारे कारवाया झाल्या त्याच प्रकारे कारवाया झाल्या. तर हे दळबद्री हेरिंग चालवा म्हणतात. आम्ही हेरिंग चालवायला लावल्या नाही. मुख्यमंत्री मोदी आल्याच्या नंतर एकनाथरावजी शिंदे आम्ही सगळ्यांना नोकरीत बिनशर्त घ्यायला लावलं, तसं यांनी हेरिंग चालवायला लावा म्हणतात. मटण आणि माल मलिदा त्या कष्टकऱ्याकडून उकळला जातो. आमच्या मागण्या वेगळ्या आहेत. आमची मागणी 7वा वेतन आयोग आहे. आणि आज संध्याकाळी 7 वाजता सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांकडे आम्ही आमची भूमिका मांडू. सर, एसटीचे उपाध्यक्ष कुसेकर यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे, हे कुठेतरी भ्रष्टाचार करत आहेत एसटीच्या महामंडळासाठी, असं देखील दिसून आलं. हे बघा, तुम्हाला सांगतो, उलटा चोर कोतवाल को डाटे. तुम्हाला सांगतो, सन्माननीय एसटी महामंडळाचे आपले एमडी तथा उपाध्यक्ष हे अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांनी कुसेकर साहेब, सन्माननीय IAS अधिकारी कुसेकर साहेब अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत. ते ह्या अगोदर ट्रायबल डिपार्टमेंटला होते. अत्यंत मवाळ आहेत. अत्यंत म्हणजे कष्टकऱ्यांना जीवाभावाचं समजणारे आहेत. ते ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब म्हणणारी व्यक्ती आहेत. फुले शाहू आंबेडकरी विचारांना सर्वांकष श्रेष्ठ समजणारे आहेत. आणि त्यामुळं ते आल्यामुळं भ्रष्टाचार बंद झालाय. म्हणजे BOT मध्ये कोणत्याही कंत्राटदाराकडून दलाली या दलालखोरांना मिळत नाही. कोणत्याही गाडीचं डिझेलचं परिवर्तन दुसऱ्या यंत्रणेमध्ये करताना दलालखोरांना दलाली मिळत नाही. कोणत्याही टेंडरमध्ये दलालखोरांना दलाली मिळत नाही. 5% म्हणजे करार करून ती दलाली मिळत नाही. हे सगळं हे उलटा चोर कोतवाल को डाटे हे टोळकं आहेत. आणि त्या टोळक्यांनी चांगल्या व्यक्तीला नाव ठेवणं म्हणजे आकाशाला दगड मारणं असं आहे.